सोयाबीनची भाजी कोण कसं करतं, मसाला वाटून घाटून करतं, कोण कांदा टोमॅटो घालून करतं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते नाही का. पण हे फार पौष्टिक असतात. त्यामुळं आज म्हटलं सोयाबीनचीच भाजी करावी. 2-4 तास आधी भिजवून ठेवले ना, छान होते भाजी. आणि भिजले नाही, थोडे पिळून घ्यायचे बरं का भाजी करताना. आणि घरात जागा कमी आहे ना, त्यामुळं मग मी असं हे ना कॅरी बॅगांमध्ये बांधून ठेवत असते, तांदूळ डाळी वगैरे. आणि मग ते एका टिपामध्ये घालून ठेवत असते. कारण जागाच नाही म्हटल्यावर काहीतरी आपण ॲडजस्ट करायला पाहिजे ना, त्याशिवाय तर होणार नाही. आपण प्रत्येक गोष्टीत आपण ॲडजस्ट नाही करणार तर कोण करणार. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला शिकलं ना, लय भारी काम असतं. फक्त आपण हे ना ॲडजस्ट करायचं, पण लाजत बसायचं नाही, स्वतःला कमी पण समजायचं नाही. आपण जे करतोय ते चांगलं करतोय, आपल्याकडं नाही आहे म्हणून आपण करायचं ॲडजस्ट. काय लाजायचं आहे त्यात सांगायला, कुणाला दाखवायला, कुणाला बोलायला? काहीच लाजण्याचं कारणच नाही ना त्यात. आपण जे करतोय ना ते चांगलं करतोय. कुणाची ईर्षीर करत नाही की तिच्याजवळ असं आहे, माझ्याजवळ असं नाही. असं कधी करायचंच नाही. आपल्याजवळ जे आहे ना त्यात समाधानी राहायचं. जसं आहे ना तसं करत राहायचं. म्हणून आहे ना स्वतःला कोणत्या पण गोष्टीत ॲडजस्ट करायला भ्यायचं नाही, लाजायचं नाही. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत राहायच्या. त्रास होतो थोडा म्हणा, पण काहीच हरकत नाही. एकदा सवय लागली ना तो त्रास पण काहीच वाटत नाही बघा. पण ॲडजस्ट करायचं. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, सगळी कामं चांगली होतात. हे बघा, बिर्याणीसाठी पण थोडा तांदूळ आणून ठेवला होता. कसा वाटला व्हिडिओ?